नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत हा कलाला म्हणत असतो की खरे मी तुझी बाजू ऐकून घेतली कारण मला तुझं परत म्हणणं ऐकायचं नव्हतं. परंतु माझा आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स मला ही गोष्ट सांगतो की हा क्लायंट खूप महत्त्वाचा आहे आणि याची डिमांडसुद्धा खूप मोठी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या डिझाईन्स तू एका रात्रीत कशा काय पूर्ण करणार आहेस. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर हे बघ, मला एक गोष्ट माहिती आहे की हे सगळं कठीण आहे, परंतु अशक्य तर नाही आहे ना. हे बघ, तू काळजी करू नको, हे काम तू माझ्यावर सोपव, मी 100% डिझाईन पूर्ण करेल. इकडे रोहिणी आणि सरोज दोघीही आता चांदेकरांच्या ऑफिसमध्ये आलेल्या असतात. रोहिणी सरोजला म्हणते की सरोज वहिनी, काहीही कर हा, वेळ हाताबाहेर जाण्याच्या आधी जे काही करायचे ते कर. सरोज विचार करत असते की नाही, हळूहळू ही मुलगी सगळं काही स्वतःच्या हातात घेतीये आणि त्यामुळे लवकरात लवकर मला आता काहीतरी केलं पाहिजे. मी सगळं काही ह्या मुलीला तिच्या घशात घालू देणार नाही, स्वतःच्या ताब्यात घेऊ देणार नाही. आता काहीतरी मला करावंच लागेल. मंडळी, जर अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि सोबतच तुम्ही हा व्हिडिओ अजून 10 लोकांपर्यंत पोहोचू शकता. थँक्यू. तर इकडे काजल घरामध्ये काहीतरी विचार करत बसलेली असते. त्याच वेळी तिथे सोहम येतो. सोहम म्हणतो की काय मग गुंडेश्वर. काजल आता सोहमकडे बघते परंतु काही बोलत नाही. सोहम काजलला म्हणतो की गुंडेश्वर, मला जरा एक ग्लास पाणी देशील का. तेव्हा काजल आता सोहमकडे बघू लागतो. सोहम घाबरतो आणि म्हणतो की काही नाही, काही प्रॉब्लेम नाही, मी स्वतः जाऊन घेऊ शकतो. त्यावेळी काजल ही सोहमकडे फार रागाने बघत असते. सोहम काजलकडे बघतो. काजल सोहमला म्हणते की काय रे, एकदा जर तुला एखादी गोष्ट सांगितली तर ती तुला कळत नाही का. तुला मी किती वेळा सांगितलं की असं सारखं सारखं घरी येत जाऊ नकोस, तू घरी काय येतोस सारखा सारखा. कानातून एकदा गेलेली गोष्ट डोक्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही नाकाबंदी वगैरे लागली आहे का. यार, तुला समजत नाहीये का सोहम. अरे मला लग्नच नाही करायचंय, तू जा बरं इथून प्लीज. त्यावेळी सोहम उभा राहतो. सोहम अजिबात काजलच्या बोलण्यावर चिडत नाही, रागवत नाही, मनाला लावून घेत नाही. उलट तो काजलला म्हणतो की अगं, मी सारखा सारखा या गोष्टीसाठी येतो कारण तुझी जी नाकाबंदी झाली आहे ना, खरं तर ती नाकाबंदी मला हटवायची आहे. तुला काय वाटतं की लग्न म्हणजे एक कर्फ्यू आहे, पण मला तुला हेच सांगायचं आहे की लग्न म्हणजे एक कर्फ्यू नाही आहे. लग्न म्हणजे मोकळेपणाने आनंदाने जगणं असतं. काजल, आय प्रॉमिस यू, लग्नानंतर काहीही कुठलीही गोष्ट बदलणार नाही. जे काही तुझं चालणार आहे ते असंच चालणार आहे. तू तुझ्या आईवडिलांची काळजी करू शकते, सेवा करू शकते, तुला हवं तेव्हा तू इथे येऊ शकते, तुझ्या मनासारखं राहू शकते, तुझ्या मनासारखे कपडे घालू शकते. मी तुला कुठल्याही बंधनात कधीही टाकणार नाही. फक्त आणि फक्त त्यासाठी तू लग्न करायला हवं. एकदा लग्न करून तर बघ, मग तुला कळेल की लग्नाची मजा काय असते, लग्नामध्ये किती फ्रीडम असतं. मग काजल आता सोहमला म्हणते की तू घरी येऊन 4 दिवस मदत काय केली आणि तुला काय वाटतं की लग्नानंतर काहीच आयुष्य बदलणार नाही. आणि सोहम चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आईवडिलांना आपल्यापेक्षा कोणीच जास्त ओळखत नाही. माझं जर एकदा की लग्न झालं ना, मी जर इथून दुसऱ्या घरामध्ये गेले ना, तर मात्र ते मला कधीही काहीही सांगणार नाही. सध्या ते जे काही स्ट्रगल करताय त्या गोष्टी ते मला सांगताय तरी, माझ्यापुढे ते मोकळे तरी होत आहे, परंतु एकदा की माझं लग्न झालं ना, तर ते मात्र मला कुठलीही गोष्ट सांगायला येणार नाही. यामुळे उगाचच ह्या लग्नाबिग्नाच्या लफड्यामध्ये आपल्याला तर पडायचं नाहीये. सोहम आता थोडासा भावुक होतो आणि काजलला म्हणतो की काजल, अगं लग्न या पवित्र बंधनाला असं लफडं वगैरे म्हणू नकोस ग. काजल सोहमला म्हणते की हे बघ, तुला जे काही समजायचं असेल ते समज, मला नाही माहिती की तू काय समजतोय ते, परंतु मी फक्त तुला रिक्वेस्ट करते की ह्या सगळ्या गोष्टीसाठी तू सारखं सारखं माझ्या मागे लागू नकोस. तू जा बरं इथून, आपण नंतर कधीतरी भेटूयात. असं जेव्हा काजल सोहमला म्हणते तेव्हा सोहमला वाईट वाटतं आणि सोहमला दाटचा रस्ता दाखवलेला असतो. सोहम काजलचा हात हातात घेऊन बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु काजल मात्र सोहमचा हात झिडकारते. सोहम काजलला म्हणतो की काजल, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, अगं कुठलीही काहीही गोष्ट बदलणार नाहीये. काजल सोहमला म्हणते की सोहम, मी सुद्धा तुला तीच गोष्ट सांगते की काहीही बदलणार नाहीये. आणि हे बघ, हे प्लीज असं मला हात वगैरे लावायचा नाही हा, मला हात वगैरे लावत जाऊ नकोस, तू प्लीज जा रे इथून. सोहम काजलला म्हणतो की ठीक आहे काजल, हा तुझा फायनल डिसिजन आहे असं मी समजतो. सोहम आता रागात येऊन म्हणतो की ठीक आहे, आजपर्यंत तुला माझ्याकडनं जो काही त्रास झालाय त्यासाठी आय एम सॉरी.
यापुढे तुला माझा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि यापुढे तू माझा चेहरा कधी बघणारही नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आजपासून आपला संबंध संपला, असं सोहमने आता रागात येऊन काजलला म्हटलेलं असतं. त्यावेळी काजलच्या डोळ्यात पाणी असतं. सोहम तिथून निघून जातो. इकडे अद्वैत त्याच्या केबिनमध्ये असतो. त्यावेळी तिथे येते आपली कला आणि कला हातामध्ये वेफर्स घेऊन आलेली असते आणि खात खातच आतमध्ये येते आणि वेफर्सचा पुडा ती टेबलवर ठेवते. त्यावेळी अद्वैत तिला म्हणत असतो की काय हे सगळं, आणि ह्या खाण्यापिण्याच्या गोष्टी माझ्या केबिनमध्ये ठेवायच्या नाही, हा पहिल्यांदा ते बाहेर नाही. तेव्हा कला म्हणते की हे बघ चांदेकर, जोपर्यंत पोटात माझ्या काही जात नाही ना आणि माझं पोट रिकामं असेल ना तर मात्र मला काही सुचणार नाही, मग मी कुठल्याही प्रकारच्या डिझाईन्स काढू शकत नाही. अद्वैत कलाला म्हणतो की तुला जरा काही वेळ लागले का, ऑफिसमध्ये आहोत ना आपण, हे बघ इथे असल्यावर एटिकेट्स हे पाळावेच लागतील, कामाच्या ठिकाणी काम करायचं आणि बाकीच्या वेळी बाकीचं. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, ही गोष्ट असेल तुझ्या बाबतीत, ही गोष्ट बिझनेसमॅनला लागू होत असेल, परंतु कलाकारांना ही गोष्ट लागूच होत नाही. कलाकारांचं कसं असतं, स्वतःच्या मूडवर असतो, त्यांना कधीही काही सुचू शकतं, ते कधीही कुठली गोष्ट करू शकतात. खरं तर फक्त कलाकारांना चालना मिळायला हवी असते. एकदा का त्यांना चालना मिळाली की मग सगळं काही झालं. अद्वैत म्हणतो की अगं अशी कशी तुला चालना मिळणार आहे आणि एका वेळी तू 2-2 कामं कशी करणार आहे, काय चाललंय तुझं नक्की. मग अद्वैत आता मुद्दाम नाटकं करत उभा राहतो आणि कलाला तो बोलण्यामध्ये गुंतवतो आणि नाटकं करत म्हणतो की या 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 सॉरी या 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 बसा 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 असं म्हटल्यावर कला ही दरवाजाकडे बघते तर दरवाजात कोणीच नसतं आणि मग त्या झपाट्यात अद्वैतने तिच्या हातातला वेफर्सचा पुडा ओढलेला असतो आणि लपून ठेवलेला असतो. कला म्हणते की चांदेकर, ही चिटिंग आहे हां. ती अद्वैतला म्हणत असते की चांदेकर दे बरं ते इकडे, हे बघ मी कला आहे, माझ्या अंगातही कला आहे, झाल्या की नाही 2 गोष्टी. अद्वैतला ती म्हणत असते की चांदेकर अरे दे ना प्लीज, अरे मला दोन्ही गोष्टी एका वेळी जमतात, मी व्यवस्थित करू शकते. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप, उगाच बडबड करू नकोस, तुला काही हे खायला वगैरे इथे मिळणार नाहीये. अद्वैत डायरेक्टली तो वेफर्सचा पुडा आता घेऊन बाहेर गेलेला असतो. कलाचा मात्र मूड ऑफ झालेला असतो. कलाला त्यावेळी भूक लागलेली असते आणि अद्वैत तो पुडा घेऊन गेलेला असतो. अद्वैत तो पुडा बाहेर ठेवून आलेला असतो. कला म्हणते की चांदेकर, हे चुकीचं केलंयस ना तू, मी आणला होता ना तो वेफर्सचा पुडा. तेव्हा अद्वैत म्हणतो की कामाला सुरुवात कर आधी, लवकरात लवकर आपल्याला डिझाईन्स बनवायच्या, आणि हे काय चाललंय तुझं, ऑफिसमध्ये आहोत कळते ना तुला. शेवटी पुन्हा अद्वैतचं ऐकून कला आता डिझाईन्स करायला बसलेली असते. थोडा वेळ तिच्या डिझाईन चालू असतात. नंतर काहीतरी ती तोंडामध्ये पेन ठेवून आता काहीतरी शोधत असते आणि काहीतरी शोधत असते, त्यामुळे गोष्टींचा आवाज होत असतो. अद्वैत तिला म्हणतो की काय चाललंय ग तुझं, तडतड तडतड तडतड, अगे एका जागेवर बस ना आणि काढ ना तुझे डिझाईन्स. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत मला लवकरात लवकर आता वरती जावं लागेल. अद्वैत म्हणतो की कशासाठी. कला म्हणते डिझाईनसाठी. अद्वैत म्हणतो की इथे आहेत ना फॉर्म, हे यूज कर ना. कला अद्वैतचं ऐकत नाही आणि ती केबिनच्या बाहेर येते. अद्वैतही तिच्या मागे मागे येतो आणि म्हणतो की खरे काय चाललंय तुझं, कर ना तुझं काम, का मला उठायला सांगतेयस, का मला वैताग देतेयस. तेव्हा कला हळूच अद्वैतला म्हणत असते की चांदेकर काय चाललंय तुझं, काय माझ्या मागे मागे फिरतोयस सारखा, अरे कोणी बघितलं तर काय म्हणेल. अद्वैत तिला म्हणतो की हे बघ मी काही तुझ्या मागे वगैरे लागलो नाहीये, परंतु तू मला डिझाईन्स नाही दिल्यावर मी कसं काय माझं काम पूर्ण करणार आहे. ते की अरे तेच तर बघण्यासाठी मला वरती जायचंय ना. अद्वैत म्हणतो की नाही एक काम कर, तू लिफ्टने चल. कला म्हणते की नाही पण मला जिन्याने जायचंय. कला जिन्याने जाणार असते तरी सुद्धा अद्वैत तिचा हात ओढून तिला लिफ्टकडे घेऊन जातो. दोघंही आता लिफ्टमध्ये उभे असतात आणि त्यावेळी अद्वैत हा शिट्टी वाजवत असतो. कला त्याला म्हणते की चांदेकर शिट्ट्या कसल्या वाजवतोयस, गप्प बस आणि पहिल्यांदा तो फॅन लाव बरं. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू पहिल्यांदाच लिफ्टमध्ये आली आहे असं बिहेव का करतेयस ग, ऑटोमॅटिक आहे ही लिफ्ट आणि ऑटोमॅटिक फॅन सुरू होतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर मला फार घुसमटल्यासारखं होतं लिफ्टमध्ये. अद्वैत म्हणतो की नाही होणार, कारण चांदेकरांची लिफ्ट आहे, चांदेकरांची लिफ्ट सुद्धा छानच असते. कला म्हणते की हो असेल चांदेकरांची, पण मला लिफ्टमध्ये कसं तरी होतं. नाही म्हणजे जरा जरी जास्त वेळ लिफ्टमध्ये थांबला ना तरी मला कसं तरी होतं. अद्वैत कलाला म्हणतो की गप्प बस ग, तुला काय सांगितलं आता मी, चांदेकरांची लिफ्ट आहे की नाही. चांदेकरांची लिफ्ट कधीही बंद होत नाही, कारण चांदेकर उत्तम क्वालिटीच्या गोष्टी वापरतात.
अद्वैत आणि कला दोघं जण लिफ्टमध्ये असताना आता अचानक लिफ्ट बंद होते आणि लिफ्ट बंद झाल्यावर अद्वैत आणि कला दोघंही घाबरतात. तर कला म्हणत असते की चांदेकर लिफ्ट पटकन चालू कर, इथे मला फार गुदमरल्यासारखं होतंय, मला खूप त्रास होतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू थांब ग जरा. अद्वैत सगळे बटणं पटापट पटापट चालू करून बघतो, परंतु एकही बटन चालू होत नसतं. आता अद्वैतला काय करावं तेच कळत नसतं. अद्वैत बघत असतो की लाईट तर चालू आहे, परंतु लिफ्ट का बंद पडली आहे त्याचं त्यालाही कळत नसतं. तर आता लिफ्टमध्ये कलाला त्रास व्हायला लागलेला असतो. अद्वैत तिला विचारतो की काय होतंय तुला. तेव्हा कला म्हणते की चांदेकर मला खूप त्रास होतोय. अद्वैत म्हणतो की थांब, अर्ध्या तासात लिफ्ट चालू होईल. कला म्हणते की बापरे, अर्धा तास चांदेकर, मी इथे थांबूच शकत नाही. तू काहीही कर आणि लवकरात लवकर लिफ्ट उघड. अद्वैत तिला म्हणतो की अगं काय होतंय नक्की, तुला काय होतंय सांग ना मला. कला म्हणते की चांदेकर, अरे कोणीतरी माझ्या तोंडावर उशी दाबली आहे किंवा पाण्यात मी पडली आहे असं काहीतरी फील होत, माझा श्वास निघत नाहीये. अद्वैत म्हणतो की तुला काय व्यवस्थित बोलताच येत नाही का ग. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे काय चाललंय तुझं, तू तर म्हणत होता ना की चांदेकरांची लिफ्ट कधी बंद पडत नाही म्हणून, चांदेकर काय देव आहेत का. अद्वैत तिला म्हणतो की आता ह्या परिस्थितीमध्ये वाद कशाला घालती अजून. कला म्हणते की चांदेकर, वाद नाही घालते मी फक्त बोलतीये, तू माझी वाट लावलीयस. कलाला आता घाम यायला लागलेला असतो आणि त्रास होत असतो. अद्वैतला तिचा तो त्रास दिसत असतो. अद्वैत म्हणतो की काय होतंय तुला खरे नक्की, एक मिनिट थांब, तू इथे बस बरं. आता अद्वैतला काय करावं ते सुचत नसतं. अद्वैतला आता काहीच सुचत नसतं. तर कला मात्र आता थापकन खाली पडते. अद्वैत घाबरतो. अद्वैत पुन्हा कलाला विचारतो की काय होतंय खरे तुला, तू अशी पडते का, तुला चक्कर वगैरे येत आहे का. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की अद्वैत मी बरी आहे. अद्वैत कलाला हात लावून तिला विचारत असतो की डोळे उघड, डोळे उघड. त्यावेळी कला अद्वैतला जरा बाजूला करते. अद्वैत म्हणतो की असं काय करतेयस, फायदा वगैरे घेशील माझा तू. अद्वैत म्हणतो की पागल आहेस का ग तू, अगं तू काही हिरोईन वगैरे लागून गेली का तुझा फायदा घ्यायला, की असं काही आहे की मी तुझ्यासोबत लिफ्टमध्ये अडकल्यावर माझ्या हृदयात धडधड व्हायला लागेल, पोटात गुडगुड नाही बटरफ्लाय उडायला लागतील. शांत बस बरं, उगाच काही बोलू नकोस आणि डोळे उघड. डोळे उघडून जे काही करायचे ते कर, डोळे झाकू नकोस. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत मला अस्वस्थ होत आहे. असं म्हटल्यावर कला तिला म्हणतो की अजिबात अस्वस्थ व्हायचं नाही, हे बघ डोळे उघडे ठेव आणि माझ्याकडे बघ, मी जे काही बोलतोय त्याचा विचार कर. आणि असं म्हणत अद्वैत आता कलाचे हात वगैरे चोळत असतो. अद्वैत कलाला म्हणत असतो की हे बघ खरे, पॅनिक होऊ नकोस, अजिबात पॅनिक व्हायचं नाहीये तुला माझ्याकडे बघायचंय, तुझे डोळे उघडे ठेवायचे. आणि हे बघ एक काम कर, तू दीर्घ श्वास घे. अद्वैत तिला दीर्घ श्वास घ्यायला सांगत असतो. तो कलासोबत दीर्घ श्वास घेत असतो. मग कलाही आता दीर्घ श्वास घेत असते. अद्वैत तिला विचारतो की आता कसं वाटतंय तुला. कला म्हणते की आता किंचित बरं वाटतंय. अद्वैत म्हणतो की बघितलं ना, म्हटलं होतं मी तुला, माझं ऐकत जा जरा, मी सांगतो ना ते ऐकायचं. तुला माहितीये का, मी जे सांगत असतो ना त्यामध्ये काहीतरी तथ्य असतं, म्हणून मी तुला ऐकायला सांगतो. पण नाही, तुला मात्र स्वतःच खरं करायचं असतं. तुला मात्र कधी समोरच्याचं ऐकून घ्यायचं नाही. तुला सांगत होतो की नाही केबिनमध्ये बसून काम कर म्हणून, माझं ऐकलं नाही, आली बाहेर आली तर आली, त्यातही हट्ट करत होती. तू जर केबिनमध्ये बसून काम केलं असतं तर ही वेळ आलीच नसती ना, कशाला आलीस तू बाहेर. कला म्हणते की अरे डिझाईन्स बघायला आले होते. अद्वैत म्हणतो की डिझाईन्स बघायला आली होती, जर डिझाईन्स तुला हव्या होत्या तर मागवता नसत्या का आल्या त्या. अद्वैत कलाला म्हणतो की खरे डोळे बंद करू नकोस हा, डोळे मिटायचे नाही, डोळे उघडे ठेवायचे, माझ्याकडे बघायचं. कलाचे हळूहळू डोळे असे लागत असतात. तेव्हा अद्वैत आता कलावर फुंकर मारत असतो आणि म्हणत असतो खरे अजिबात डोळे बंद करायचे नाही. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तू जरा शांत राहा. अद्वैत मनात विचार करत असतो की बापरे काय करू मी आता, हिला जर काही झालं तर, आणि आज जर ही बेशुद्ध पडली तर वेगळंच झंझट होईल, मग काम कसं होणार माझं. आता अद्वैत उभा राहतो. अद्वैतच्या हातामध्ये कलाचा हात असतो. अद्वैत आता लिफ्ट जोरात वाजवत असतो. कोणी आहे का असा आवाज देत असतो. त्यावेळी हरी नावाचा एक व्यक्ती तिथे येतो आणि म्हणतो की साहेब, अहो तुम्ही लिफ्टमध्ये अडकलाय का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी लिफ्टमध्ये अडकलोय, बाहेर कोणी आहे का, आणि लिफ्ट कशी काय अशी बंद पडली, बाहेर तर लाईट्स वगैरे आहेत मला दिसताय, मग लिफ्ट का बंद पडली आहे. हरी म्हणतो की सर तुम्ही काही काळजी करू नका, मी वसंत काकांना फोन केलाय आणि येत आहेत ते. अद्वैत म्हणतो की किती वेळ आहे त्यांना, कधी येणार आहेत ते. तेव्हा हरी म्हणतो की साहेब मी तुम्हाला सांगतो, तुम्ही थोडा वेळ थांबा, मी आलोच. असं म्हणून हरी तिथून निघून जातो. अद्वैत मोठमोठ्याने वसंत काका असा आवाज देत असतो. तो कलाला सांगतो की खरे काळजी करू नको, वसंत काका येत आहे. कला विचारते की वसंत काका, कोण वसंत काका. तेव्हा अद्वैत सांगतो की ते आमचे लिफ्ट टेक्निशियन आहेत.
कला म्हणते की अद्वैत, मी चांगली जात होते ना माझी जिन्याने, तुझं ऐकून मी लिफ्टमध्ये आले, कशाला मला लिफ्टमध्ये घेऊन गेलास? अद्वैत म्हणतो की कशाला म्हणजे, लिफ्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी बनवल्यात बरं? आपल्या सोयीसाठी. आम्ही कधी जिन्याने वगैरे जात नाही, आम्ही तर लिफ्टनेच जातो. कला म्हणते की गप्प बस, काही बोलू नकोस, घरातच एवढा मोठा जिना आहे, 10 वेळा वर खाली करावं लागतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं मी ऑफिसबद्दल बोलतोय. कला त्याला सांगत असते की मी तर बाबा कधी लिफ्ट वापरणार नाही, मला तर लिफ्टमध्ये नुसतं बंद होतं. अद्वैत त्यावेळी मनामध्ये विचार करत असतो की काय बाई आहे नाही, म्हणजे या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती स्वतःचा मुद्दा सोडायला तयारच नाही. कला अद्वैतला म्हणत असते की चांदेकर आता मी काय करू? तेव्हा अद्वैत म्हणतो की थांब मी तुला सांगतो काय करायचं ते. आता हे बघ, आ कर आ. कला आ करते, मग नंतर अद्वैत तिला सांगतो की कर. तेव्हा कला करते, अद्वैतचं पाहून ती करत असते. अद्वैत कलाला सांगतो की खरे आता आ असं 3-4 वेळा तुला करायचंय. अद्वैत तिला विचारतो की खरे आता बरं वाटतंय की नाही? तेव्हा कला म्हणते की नाही वाटत अद्वैत. अद्वैत म्हणतो की अरे असं कसं तुला बरं नाही वाटत? खरं तर ही एकदम बेस्ट रेमेडी आहे, तू खरं तर ट्राय करायला पाहिजे, तुला बरं वाटेल. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर आता तू जसं सांगतोय तसं करतीये ना मी, आणि वाटेल ते उगाचच मला हे कर ते कर असं सांगू नकोस हा तू. तर अद्वैत आता लिफ्ट वाजवत असतो आणि म्हणत असतो की कोणी आहे का बाहेर, आम्ही अडकलोय आतमध्ये. आणि मग कलाकडे बघून त्याच्या मनात विचार येतो की जाऊ दे, आता मी हिला काही करतच नाही, मी मस्त आता निवांत उभा राहतो. पुन्हा त्याच्या मनात विचार येतो की पण हिला जर काही झालं तर, समजा जरी उद्या हिला काही झालं तर सगळ्या गोष्टी माझ्यावरच शेकविल ही. नाही, मला काहीतरी करावंच लागेल, हिचे विचार मला आता डायव्हर्ट करावे लागतील. अद्वैत एकदम लहान मुलासारखं आता कलाला खेळवत असतो, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि चुटकी वाजवत तो कलाला म्हणतो की खरे हे बघ लिफ्टचा दरवाजा उघडला. असं म्हटल्यावर कला दरवाजाकडे बघते आणि म्हणते की खरंच? अद्वैत म्हणतो की नाही असं लिफ्ट उघडली ना मग मी तुला म्हणेल हा. कला अद्वैतकडे बघते आणि म्हणते की चांदेकर. तेव्हा अद्वैत आता म्हणत असतो की देवा आता मी हिची कशी मदत करू, काय करू मी आता? अद्वैत कलाला म्हणतो की खरे एक काम करते का, तू माझ्यासोबत भांडतेस का? एक काम कर, तू माझ्यासोबत भांड, म्हणजे कसं तुला बरं वाटेल ना. हे बघ तू माझ्याशी भांड. तरी कला नको म्हणत असते, कारण भांडण्याच्या मूडमध्ये ती अजिबात नसते. अद्वैत म्हणतो की खरे आता काय करू मी? बघ मी तुला ना एक किस्सा सांगतो. हे बघ माझा एक मित्र आहे ना, तो US मध्ये राहतो, आणि आता US तुला माहीतच आहे ना की टेक्नॉलॉजीमध्ये किती ॲडव्हान्स देश आहे तो. तुला माहिती आहे का, तिथल्या लिफ्टमध्ये तो अडकला होता अर्धा तास, ते पण, आणि कोणाला काही कळलं पण नाही. अगं कोणीच त्याला सोडवायला येत नव्हतं. आणि मग अर्ध्या तासाचे 1 तास झाले तरी सुद्धा तो लिफ्टमध्येच होता. एवढंच काय की 1 तासाचे 2 तास झाले तरी सुद्धा तो माणूस आतमध्येच अडकला. अगं मग नंतर त्याला लोकांनी बाहेर काढलं, जेव्हा लोकांना कळलं की लिफ्ट बंद झाली आहे. जेव्हा त्याला बाहेर काढलं तरी तो 2 तासानंतर एकदम बरोबर होता, त्याला काहीच झालं नाही. अगं खरं त्याला काहीच झालं नाही. तेव्हा कला म्हणत असते की बरं. अद्वैत मनात विचार करतो की अरे वा, माझ्या या टेक्निकचा फायदा होतोय. तर अद्वैत आता कलाला दुसरा किस्सा सांगायला लागतो. अद्वैत कलाला म्हणतो की कला तुला रोहिणी आत्याचा किस्सा सांगू? हे बघ, रोहिणी आत्या ना एक दिवस पार्टीमध्ये गेली होती आणि तिची लिफ्ट तर 2 मजल्यांमध्ये अडकली. तिच्याकडे ना मोबाईल होता ना बाहेरच्या लोकांना कळत होतं की लिफ्टमध्ये कोणी अडकलंय म्हणून. थोड्या वेळानंतर बाहेरच्या माणसांना कळलं की आतमध्ये कोणीतरी अडकलंय. मग काय, लिफ्ट टेक्निशियनला बोलवण्यात आलं. लिफ्ट टेक्निशियन बोलला की काय, मी तर अर्ध्या तासातच लिफ्ट चालू करून देईल. अगं पण कुठलं काय, अर्ध्या तासाचे 2 तास कुठे झाले काहीच कळलं नाही. पण तुला सांगू का, काहीच झालं नाही. रोहिणी आत्या बरोबर बाहेर आली. रोहिणी आत्याला काहीच झालं नाही, एकदम ठीक होती ती. अद्वैत कलाकडे बघतो आणि म्हणत असतो की नाही हिला फरक पडतो, अजून एक किस्सा सांगायला पाहिजे. मग तो कलाला म्हणतो की खरे तुला अजून एक किस्सा सांगतो. कला म्हणते की अद्वैत काही किस्से वगैरे मला सांगू नकोस, आता बस झाले तुझे किस्से. तुझे हे किस्से ऐकून मला अजून भीती वाटायला लागली. मला अजिबात बरं वाटत नाहीये चांदेकर, काही करून लिफ्ट उघडणं मला खूप कसं तरी होतंय. अद्वैत मला खूप भीती वाटते, तू काहीतरी कर ना. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे अगं कुठल्याही परिस्थितीमध्ये लिफ्ट सुरू होऊ शकते, काळजी करू नकोस. आता मला सांग, ज्या माणसाने लिफ्ट इन्व्हेंट केली आहे त्या माणसाला माहीत असेल की कधी ना कधी लिफ्ट ही बंद पडणारच आहे. आता त्याने या गोष्टीवर काहीतरी विचार तर केलाच असेल ना. आता बघ बरं, जगामध्ये लाखो करोडो लोक लिफ्ट वापरतात की नाही. लाखो करोडो लोक लिफ्ट वर खाली करतात, मग काय ते नेहमी अडकून पडतात का? आता मला सांग, त्यांच्यापैकी कधी ना कधी ते बाहेर पडतातच ना.
अगं खरे तुला कळतंय का, आता कोणी ना कोणी लिफ्टमध्ये अडकलेलंच असतं. आता लिफ्टमधून ती जेव्हा माणसं बाहेर येतात तेव्हा ती सुखरूप असतात आणि अशा जगामध्ये खूप माणसं आहेत की जे लिफ्टमध्ये ऑलरेडी अडकले, परंतु आता मात्र ते व्यवस्थित आयुष्य जगताय की नाही. आणि मग अगं तसंच आपलं होणार आहे. तू काळजी कशाला करतीये, बाहेर गेल्यावर आपण एकदम व्यवस्थित असणार आहोत. कला म्हणते की हो चांदेकर, तू बरोबर बोलतोस. तर इकडे कला आणि अद्वैत हे दोघंही रूममध्ये नसतात, म्हणजे त्यांच्या घरच्या रूममध्ये नसतात, ऑब्व्हियसली ते ऑफिसमध्ये असतात. तर रोहिणी आता हॉलमध्ये येते आणि तिला कला आणि अद्वैतच्या रूमचा लाईट ऑन दिसतो. त्यामुळे ती विचार करते की यांच्या रूमचा लाईट ऑन कसा काय, म्हणून ती वरती बघायला येते. तर कला आणि अद्वैत दोघंही रूममध्ये नसतात. मग रोहिणी विचार करते की हे दोघं जण कुठे गेले, म्हणजे हे नवरा बायको राजा राणी रूममध्ये का नाही आहेत. रोहिणी मग आता खाली येते तेव्हा संगीता किचनमध्ये असते. रोहिणी संगीताला म्हणते की मिसेस खरे, झालं का तुमचं सगळं काम. तेव्हा संगीता म्हणते की हो हो माझं काम झालंच आहे, सगळं काम आटपून मी आपल्याच खोलीमध्ये येत होते. रोहिणी म्हणते की आपली खोली, माझी खोली म्हणायचंय का तुम्हाला. संगीता म्हणते की हो हो. रोहिणी संगीताला विचारते की मला सांगा तुमचा लाडका जावई आणि लेक कुठे गेले तो. संगीता म्हणते की अहो ती जास्तीची ऑर्डर मिळाली आहे ना त्यांना, त्यामुळे रात्रभर आज ऑफिसमध्ये थांबणारे आणि त्यांचं काम करणारे. रोहिणी म्हणते की बापरे, रात्रभर ते तिथे थांबणार आहेत. तेव्हा संगीता म्हणते की हो, रात्रभर त्यांना ती ऑर्डर कंप्लीट करायची आहे म्हणून ते दोघं जण थांबणार आहेत तिथे. बरं मी काय म्हणते आत्याबाई, मी वरती जाते आणि AC तोपर्यंत ऑन करून ठेवते, तोपर्यंत तुम्ही या. तर रोहिणी म्हणते की हो. रोहिणी मात्र तशीच सरोजच्या रूममध्ये जाते. त्यावेळी सरोज काम करत बसलेली असते. सरोजला काम करण्यामध्ये उशीर झालेला असतो, त्यामुळे ती आता तिचा लॅपटॉप वगैरे बंद करते आणि झोपण्याच्या तयारीत असते. त्याचवेळी रोहिणी आता तिथे येते. रोहिणीला बघून सरोज चिडते आणि म्हणते की काय झाले रोहिणी, तू एवढ्या रात्री इथे काय करतेयस, एवढ्या रात्री कशाला आली आहेस. रोहिणी म्हणते की सरोज वहिनी, अगं मी आली आहे कारण माझ्या हाती खूप महत्त्वाची गोष्ट लागली आहे. अगं मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. सरोज रोहिणीला म्हणते की रोहिणी अगं काय आहे तुझं, तुला झोप येत नाही का, निदान दुसऱ्याला तरी झोपू दे, दुसऱ्यांना झोप येतात. रोहिणी म्हणते की अगं वहिनी, जर मला जे कळलंय ती गोष्ट तुला जर समजली ना तर मात्र तुझी सुद्धा झोप उडेल. मला एक गोष्ट सांग बरं, अद्वैत आणि कला कुठे. त्यावर सरोज म्हणते की कुठे आहेत ते दोघं. रोहिणी म्हणते की अगं ते दोघंही ऑफिसमध्ये आहे आणि आज रात्रभर ते दोघंही ऑफिसमध्येच थांबणार आहेत, दोघंही काम करणारे म्हणे ऑफिसमध्ये. सरोज वहिनी या गोष्टीचा विचार कर की त्या दोघांमध्ये आज जर कुठली जवळीक निर्माण झाली तर. सरोज वहिनी, मला तर असं वाटतंय की आपण आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जाऊन ह्या सगळ्या गोष्टी थांबवायला हव्यात. सरोज म्हणते की देवा, काय फालतूपणा या दोघांचा, दोघी आता ऑफिसमध्ये जाऊयात आणि बघूयात काय आहे ते. मग रोहिणी आणि सरोज लगेचच आता ऑफिसमध्ये जायला निघालेले असतात. त्यावेळी रोहिणी विचार करत असते की अद्वैत आणि कला तर आता संपल्यातच जमा आहेत. चल रोहिणी, या ऐतिहासिक क्षणाचा आपण काहीतरी भाग बनूया. इकडे अद्वैत कलाला समजावत असतो, म्हणजे कलाला समजावत कमी आणि घाबरवत जास्त असतो. तो कलाला म्हणत असतो की आता टेक्निशियन येईल आणि तो व्यवस्थित आपली लिफ्ट वगैरे ठीक करून देईल. आता लिफ्ट अशी धाडकन खाली जाईन आणि आपटेल असं तर होणार नाही ना. कला अद्वैतला म्हणते की थांब थांब बास, आता मला सगळं कळलंय. चांदेकर तू प्लीज अजून बोलू नकोस, मला सगळं कळतंय तुझं, तू आता तुझ्या तोंडातून शब्दही काढू नको असं म्हणत कला हात देत असते. अद्वैत म्हणतो की अच्छा तुला हायफाय करायचंय का असं म्हणत तिच्या हातावर टाळी देतो. कला रागाने त्याच्याकडे बघत असते. अद्वैत म्हणतो की नाही नाही तुला उठायचंय का. मग अद्वैत आता कलाला उठवत असतो. कला आता दाराजवळ असे डोकं ठेवून उभी असते. अद्वैत म्हणतो की तू शांत राहा, मी इथे थांबतो, तू काळजी करू नकोस, मी आहे इथे असं म्हणत अद्वैत जरा थोडा बाजूला उभा राहिलेला असतो. कलाला फार त्रास होत असतो. बाहेर कोणी आहे का हे बघण्यासाठी कला आता त्या लिफ्टचा दरवाजा वाजवते आणि त्यावेळी अद्वैत म्हणतो की खरे खरे दरवाजा वाजला, कोणतरी आहे बाहेरून. कला म्हणते की चांदेकर, मीच वाजवला तो दरवाजा. अद्वैत तिला म्हणतो की कशाला उगाच दरवाजा वाजवते ग, नाही ते कामं करत असतेस नुसती, कशाला वाजवते दरवाजा, आहे तिथे उभी राहा ना शांतपणे. शेवटी कला आता तशीच दाराला हात लावून उभी असते. तिला फार त्रास होत असतो, तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो आणि अद्वैतलाही आता टेन्शन आलेलं असतं, कारण कलाला त्रास होत असतो लिफ्टमध्ये. त्यालाही तिची अवस्था बघवत नसते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आता लिफ्ट टेक्निशियन आलेला असतो आणि लिफ्ट टेक्निशियननी आता लिफ्ट सुरू केलेली असते. त्यामुळे कला आणि अद्वैत आता दोघंही लिफ्टच्या बाहेर निघतात. परंतु लिफ्टच्या बाहेर निघताना कलाला मात्र फार त्रास होत असतो. तिने स्वतःला होल्ड करून ठेवलेलं असतं, परंतु जेव्हा ती बाहेर येते तेव्हा तिला धड चालताही येत नसतं. अद्वैत कसा बसा तिला बाहेर घेऊन आलेला असतो. तिच्या हाताला हात धरून आता त्याने तिला सोफ्यावर बसवलेलं असतं.
त्यावेळी कला थोडीशी बेशुद्ध अवस्थेमध्ये असते आणि सरोज आणि रोहिणी दोघी ही गोष्ट बघत असतात. अद्वैत कलाला पाणी देत असतो त्यावेळी सरोज म्हणत असते की ह्या दोघांना लांब ठेवणं खूप गरजेचं आहे. मला काही करून या दोघांना सेपरेट करायचं आहे. मी आता एक काम करते, उद्याच्या उद्या या मुलाला ना दिव्या घरला पाठवून देते. त्याशिवाय अद्वैत काही सरळ होणार नाही. या दोघांमध्ये दरार ही आलीच पाहिजे. या दोघांना जी एकमेकांची सवय झाली आहे ना, ती सवय आता मला त्यांची बदलायची आहे. आणि या गोष्टीसाठी मी एकच करू शकते की मी अद्वैतला बाजूला पाठवू शकते. त्यावेळी रोहिणी ही मनामध्ये म्हणत असते की मी आता अद्वैत आणि कला या दोघांच्याही आयुष्यामध्ये असा काहीतरी ट्विस्ट घेऊन येईल ना की त्या दोघांनाही कळणार नाही की त्यांच्या आयुष्यात नक्की झाले तरी काय. त्यावेळी कला आणि अद्वैत मात्र एकमेकांची काळजी घेण्यामध्ये बिझी असतात. सरोजला आणि रोहिणीला ह्या गोष्टी देखवत नसतात. एकीकडे सरोजचा वेगळा प्लॅन सुरू असतो तर दुसरीकडे रोहिणीचा वेगळा प्लॅन सुरू असतो आणि तोही कला आणि अद्वैतच्या बाबतीत. आता कला आणि अद्वैतच्या जीवनात पुढे काय वाढून ठेवलंय हे आपल्याला येणाऱ्या काही भागांमध्ये पाहायला मिळेलच. परंतु तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आम्ही जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील.